हाय हॅलो नमस्कार. मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जसं की जो व्हिडिओ आपला होता सीवूड जो मॉल आलेला आहे तिथे खूप मोठा होत होता, त्यामुळे आपण नेक्स्ट पार्ट घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललो होतो तिथे बर्फाच्या प्रदेशामध्ये स्नो वर्ल्डमध्ये चाललेलो आहोत. तर स्नो वर्ल्डचं जे आहे 1 तास असतो आणि तिथे एका व्यक्तीसाठी 600 रुपये आहे. तर दक्षला आमच्या तिकीट नाही लागलं. तिथे मुले पावसाचे ट्रम्पली पाहत आहे, तर त्यांना खूप आवडलं. परंतु इथे फक्त 10 मिनिटासाठी 100 रुपये तिकीट होतं. तर त्यांना म्हटलं चला आपण बर्फात खेळायला जाऊया. तर आता आम्ही चाललो आहोत बर्फाच्या प्रदेशात. माझा हा पहिलाच अनुभव आहे, तो खूप छान वाटत आहे. तर तिकीट काढलेली आहेत. दक्ष आमचं फ्रीमध्ये भेटलेलं आहे. तर आम्ही तिकीट काढलेलं आहे. आतमध्ये एंट्री करायची आहे. तर तिथे 15 मिनटं आधी चेंजिंग करायला वेळ मिळत आहे. दक्षला पण आहे. चलो दक्षू, बर्फमध्ये खेळायचं. किती 1 तास आहे म्हणजे -10 डिग्री टेम्परेचर. एवढ्यावर कोण थांबू पण शकत नाही. अर्धा आतमध्ये एंट्री लगेच आहे का? थांबायचे, वेटिंग आहे. आधीचं स्नो असं कितीचं आहे शो? फोटो काढू आपण दोरी. चला तीन तिकीट टाकली. तीन तुला नाही देत काय तुझ्या ते काय. चलो बॅग इथं ठेवायची. सॉक्स कशी ठेवायचं? ते राहू दे, बॅगेत टाक आपल्या. हॉल कसं आहे ते? ठेवा याच्यात, ठेवा आपले तिकीट. चेंजिंग इथं बघ, चेंज करायला. हो, आतमध्ये जायचं. आधी ड्रेस हे करायचे, सॉक्स घे. साईजनुसार असेल ना? यांना होईल शाळेला सॉक्स आणून. आहे तसं ते आपण विकतच घ्यायचे ना. कसं रेट लावला? कपडा कसला चांगला आहे ना, सॉफ्ट. ग्लव्स वगैरे ते वेगळे असतात ना, त्याचे नाही चार्जेस? साईजनुसार घ्यायला लागतील ना. हे कोणाला? दक्षला. त्याचं बारीक मोठं. हे तुला. मोठं हे माझं. चलो छोटूला. दक्षला दम तुला साईज का? अरे वा. पेंग्विन हौश सॉलिड. पप्पालाही खतरनाक झाले. पटकेन घ्या पोरांना खेळून फोटो. माझं पाय थंड पडतो काय ए फोटो.
फुल. बस बस मागे जा, मागे सर. तिला उभा करा. पकड त्याला, पकड साईडला, पकड त्याला, पकड पलीकडचा हात पण आहे. जा पकड. नाही दोघं बस. त्याला नको. चला दक्ष. जा चालू. नाही इकडे ये दक्ष. दक्ष इकडे ये. नाही इकडे ये. काम घे पड. जाम धरा. झोपू नका, झोपू नका. चालू. ए जा. जा ना. खेळ. नको नाही. चला बाहेर. चला खाली मग. हा एलियन एलियन दक्ष दक्ष. उई ये इकडे इकडे. ऐ चल हळूहळू. आमचा एलियन हात पुढे. फक्त कोंबड्या बसा जाऊ. काय कुकडू आहे कुकडू. आज काय आहे? इथं फोटो काढायचा. इथं थांब. काढे गेली सानू. बाहेर बसली आहे. चला इथं आणतो फोटो. आमचा छोटा पेंग्विन. ए पेंग्विन काय आलं? त्यांच्याकडचं आहे. तुम्हाला फोटो पाहिजे असेल पैसे द्याल नव्हतं. ए पेंग्विन. ए दक्षू पेंग्विन. नाचो. दक्ष हाय.
काढू का लाईट काढा लाईट. येते ना लाईट हे काय माझा हात थरथरला तापायला लागला काय आलं ते नाचते त्याला सोडून या. हा हा डान्स करा ना. हा इकडं हाय. जा, जा, जा. तर इथे पाहू शकता माझ्या मागे खूप स्नो आहे. वरून स्नो पाईपने सोडलेला आहे. तर अक्षरशः मोबाईलवर पण बारीक बारीक कण उडलेले आहेत. आणि दक्ष आता बाहेर सोडायला गेले. दक्षला आणि सानिकाला बाहेर ठेवलं आहे. आम्ही थोडा वेळ देणार कारण 1 तासच टाईम आहे. तर टाईम थोडा राहिला आहे. ते दोघं आता बाहेर बसतील. तोपर्यंत आम्ही मस्त आता बर्फात एन्जॉय करणार आहे. बर्फ खेळायचा आहे मस्तपैकी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इथे पाहू शकता भरपूर प्रचंड असं धूळ आणि माझ्या केसांवर तर बर्फाचं पूर्ण तुम्ही पाहू शकता सफेद झालेली आहे केस पूर्ण. दक्ष आमचा बाहेर त्याला सोडवायला नेले त्यांनी. बघू आता तो थांबतोय की नाही. तो नाही थांबला तर परत पटकन आम्ही आता इथे एन्जॉय करणार आणि मग निघणार. तर आज खूप मस्त धमाल मस्ती केली आणि खूप छान वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती यायची इथे. तर दक्ष आमचा फायनली आला परत. तर चला तर इथे सेकंड एक स्लाईड आहे ती पण चालू झालेली आहे. उठा उठा चाले आता. अरे मम्मी बघा मजा आली मजा आली मजा येते. आली आली मम्मी आली. आले 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 परत आली इकडे. आला आला आला. चालू केलंय नाचायचं. मी नाच आलं त्याच्यात जा नाच करा. इकडे बघ नाच. पप्पा नाचतात पप्पा नाचतात. दाव मागं दा. नाच. स्नोमॅन
त्याच्या गिरणीत काम करता चालते तुझी पण आवडतात. आम्हाला dance करता. थांब ना इकडं. ये देखो मुझी. लक्ष्मी देखो ना, आला रे लक्ष्मी ना. मेरा आला. आता रेस घे बाहेर, रेस घे. थोड्या वेळाने नंतर रेस घे. तर इथे मुलांना बाहेर आम्ही सोडलं आणि दोघंजण मस्त बर्फात एन्जॉय करत आहेत. टाईम पण थोडा कमी आहे, 5 मिनटंच राहिलेले. म्हणलं चला बर्फ खेळून घे, कारण मुलं असल्यामुळे आम्हाला काही खेळता आलं नाही, कारण त्यांना पकडून धरायलाच एकेकाला लावायचं. तर टाईम इथे पाहू शकता संपलेला आहे, त्यामुळे ते सारखे आम्हाला सांगतात संपला टाईम, तरी पण मी बर्फ खेळतच आहे. तर खूप दिवसांनी म्हणजे इच्छा माझी पूर्ण झाली. मस्त बर्फात एन्जॉय केला आणि ते मागं स्नोमॅन आहे मागं बनवलेला, आणि खूप छान वाटलं. आणि आम्ही आउट डेला आल्यामुळे गर्दी पण काहीच नव्हती, जास्त नव्हतीच फॅमिली, त्यामुळे जास्त मजा आली. कारण जास्त गर्दीत खेळता पण येत नाही आणि गर्दी खूप होती. फक्त आम्हाला स्केटिंग नाही करता आलं, कारण ते जमलंच नाही स्केटिंग करायला. चला तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. तुम्हाला कसं वाटलं आजचा हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आता आम्ही बाहेर निघत आहोत. कपडे वगैरे आता तिथे बाहेर जॅकेट वगैरे चेंज केलेलं आहे, इकडे बघ. चेंज झालेलं आहे. टाइम ऑफ झाला आपला. चला आपली पर्स घ्यायची, एक फोटो काढा मी देणार. जाऊ दे, अशीच चालू असत बघते ती, मस्त वाटते. तिकीटवर आहे का तिकीट? अरे बरे रे, काय रे काय रे तिकीट कुठं आहे? हे काय खेळायचं आहे? काय आहे बाळा हे? अरे बॉल इथून टाकायचं बास्केट. हे ढोल वाजवा तिकडे. अरे वाजलेत किती